श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मिरच्यांची अगदी चटपटीत आणि मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे। मिरच्या चाळणीवर ठेवून नेमकं काय करायचं हे संपूर्ण या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही डिश नक्की आपण काय तयार करतोय ते सुद्धा दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या कोणत्या पदार्थांसोबत खाऊ शकता ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, इथे मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे ह्याच घ्यायच्या शक्यतो। जर तुम्ही खूप तिखट खाणं पसंत करत असाल तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात तरी चालेल, पण ह्या मिरच्या जरा कमी तिखट असतात त्यामुळे मी ह्या घेतलेल्या आहेत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिरची अशा पद्धतीने कट करून घ्यायची। बघा, मिरचीला आधी मधनं एक कट द्यायचा आणि अशा पद्धतीने तिचे दोन भाग करून घ्यायचे। म्हणजे काय होतं, आपण नंतर याला जे मीठ चोळणार आहोत ना, ते मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं। तर बघा, इथे अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या मी कट करून घेतेय। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण माझं चॅनल हे नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे। त्यामुळे नवीन यूट्यूबरला एक लाईक, एक सबस्क्राईब आणि छानशी कमेंटसुद्धा करत जा। तर बघा, मिरच्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत। यावरती आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। आता इथे मी चाळणीमध्येच मीठ चोळून घेतले, पण तुम्ही प्लेटमध्ये वगैरे चोळलं तरी चालेल। चाळणीतनं मीठ शक्यतो थोडं खाली पडतं। तर बघा, तरीसुद्धा संपूर्ण मिरच्यांना व्यवस्थित मीठ असं चोळून घेतलं आहे मी। पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये। पाणी थोडं गरम होऊन द्यायचं। त्यानंतरनं ही चाळण आपल्याला यावरती ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम गॅसवर कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्याला ह्या मिरच्या छान होऊन द्यायच्या आहेत। तर बघा, मिरच्यांचा रंग बदललेला आहे। मिरची अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। मिरच्यांचा असा रंग बदलला की लगेचच समजून जायचं मिरची आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे। आता हे आपण काढून घेतले। त्याच कढईमध्ये मी पाणी काढून घेतलं संपूर्ण। कढई गरम होऊन दिली। त्यानंतरने यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्तीचं घालायचं। मिरच्या कमी आहेत तरी बघा, मी इथे 1 पळी इतपत तेल घातले। तुम्हाला आवडत असेल जास्त घाला, नाही तर मग कमी घाला। आता इथे 1 चमचा मोहरी घातली। मोहरी जरा तडतडली की लगेचच जिरं घातलेलं आहे। जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं। जिरं छान फुललं की भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण ठेचून घेतलेल्या लसणाचा सुगंध छान येतो रेसिपीमध्ये। आपण एक प्रकारचा ठेचा करतोय, पण बघा जरा वेगळी पद्धत आहे। यापूर्वी तुम्ही कधी या पद्धतीने ठेचा केला आहे का ते नक्कीच कमेंट करून कळवा। यात अजूनही काही जिन्नस ॲड व्हायचे बाकी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या आपण उकडून घेतलेल्या मिरच्या होत्या, वाफेवरती वाफवलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि तेलावरती थोडा वेळ ह्या छान अशा परतवून घ्यायच्या आहे। हे थोडं थोडं मी तोडून घेते असं, कारण की खाताना जरा छोटे छोटे पीस असतील तर अजून छान वाटतं। बघा, मी जवळपास 1-1.5 मिनटं ही मिरची तेलावरती अशीच परतवून घेतली। त्यानंतरनं यामध्ये मी दाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्हाला दाण्याचा कूट आवडत नसेल, नाही घातलात तरी चालेल, पण दाण्याचा कूट घातल्यामुळे ना मिरची खायला खरंच खूप जास्त छान लागते, त्यामुळे आवर्जून दाण्याचा कूट घाला। आता दाण्याचा कूट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही एकसारखी हलवत छान अशी परतवून घ्यायची। व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे। थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा। आता थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालूया। सुरुवातीला आपण मिरच्या उकडते वेळी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला। तसा ठेच्यामध्ये मीठ थोडं जास्त असेल तर ठेचा खायला अजून छान लागतो। मीठ घातल्यानंतर बघा, पुन्हा मी हे परतवून घेतलं। मध्ये मध्ये हलवत असंच 2-3 मिनटं ठेचा छान परतून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, आपला मस्त असा हा ठेचा तयार झालेला आहे। आता शेवटचा टच देण्यासाठी यावरती आपण एकदम छोटी लिंबाची फोड पिळून घेऊया। अशा पद्धतीने हातावर पिळायची, म्हणजे मग बिया वगैरे खाली पडणार नाहीत। तर बघा, इथे मी थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घेतलं आहे। लिंबू पिळल्यामुळे खरंच खूप छान लागतो ठेचा आणि ठेचा टिकण्यासाठी सुद्धा मदत होते। हा ठेचा तुम्ही आरामात 8 दिवस तरी आरामात ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही।
तर पाहू शकता आपला मस्त हा ठेचा झालेला आहे. भाकरीसोबत खूप जास्त छान लागतो. एकदा नक्कीच करून बघा. केल्यानंतर मात्र मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन असाल, यापूर्वीच्या रेसिपी पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन चेकआउट करा. खूप दिवस झाले नाही आहेत माझ्या चॅनलला. चॅनल नवीन आहे त्यामुळे प्लीज भरपूर सपोर्ट करा आणि व्हिडिओज पाहत जा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती पाहायला आवडतील ते सुद्धा नक्कीच कळवा. उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.